गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न। तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंझावात दिवसेंदिवस सुरूच आहे। रावढल, अप्पर तुडील, लोअर तुडील, चांदणी फोंड, भेलोशी, आदे, नरवण, खुटील, जुई, सोनघर, रोहन, वलंग, आदिस्ते, तेलंगे, चिंभावे, वराठी, गोमेंडे, तुडील पंचायत समिती गणातील प्रत्यक्ष गावाला भरघोस निधी आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला असून या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय। यावेळी विकास शेठ गोगावले यांच्या तुडील पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार केला। माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचं दिसत आहे। आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यासह तुडील पंचायत समिती गणात विकास कामांचा झंझावात कायम ठेवला असून होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीला आमदार भरतशेठ गोगावले हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा संकेत दिसत आहे आणि जनता ही नेहमी भरतशेठच्या पाठीशी उभी आहे। आज आपण पाहत असाल की गेले 8 दिवस या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व पदाधिकारी माझ्यासहित आम्ही जिथं जिथं आमदार साहेबांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने कामं झालेली आहेत त्या कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले पक्षाच्या वतीने आणि त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी आम्हाला भेटतो आहे। आणि आज आपण पाहत असाल की बऱ्याचशा ठिकाणी कोट्यवधी रुपयाची कामं, काही ठिकाणी लाखोंची कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आमचे विद्यमान या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, यांच्या लोकांच्या मार्फत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत बरीचशी विकास कामं जी लोकांनी सुचवलेली आहेत ती आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खाडीपट्टा जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या लीडवरती असेल अशा प्रकारचा मला विश्वास यावेळी आला। हा धावता दौऱ्याचा आपण प्रोग्राम का आखला त्याचं कारण आहे कधी आचारसंहिता लागू शकते आणि आपल्याला हा काम जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून आपण सुरुवात सुद्धा साहेबांच्या माध्यमातून सुहेब पाचकरने आम्ही केल्याने त्याचं उद्घाटन सुद्धा आज करतो त्याचा आम्हालाही अभिमान आहे। शेवट आज आपण जो श्रीराम फंडातला जो रस्ता केला त्याचाही उद्घाटन केला, त्याच्यानंतर आता पुढे गोमेंडी पासून तर अगदी मेन रोड पर्यंत रस्ता न्यायचा त्याचं आम्ही भूमिपूजन केला। त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडीची मागणी त्याचा भूमिपूजन आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन। परंतु एवढी कामं आपल्याला माहिती आहे की आमदार भरतशेठ गोगावले साहेबांशिवाय कोण करूच शकत नाही। साहेबांनी या गावात मतदान किती आहे वराठीमध्ये की याचा कधीच विचार केला नाही। जरा काही लोकांनी त्याचा जरूर विचार केला पाहिजे की राजकारण कशासाठी करावं। बाळासाहेबांचं वाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। यदा कदाचित जर राजकारणच साहेबांना करायचं असते तर एवढा मोठा इथं निधी दिला नसता, परंतु नाही, तिथं आपली लोक आहेत, मग भले आपल्या पक्षात असतील दुसऱ्या पक्षात असतील त्यांनी त्याचा विचार जरूर केला पाहिजे। कारण एवढा मोठा निधी देत असताना हा रस्ता बऱ्याच वर्षी झालेला होता, नंतर त्याची अवस्था फार बिकट होती। मला वाटतं आपल्या इथून पूर्ण मोहल्ल्यापासून तर अगदी रोड पर्यंत जाण्यापासून वलातून पण आपण रस्ता तो ह्या येणाऱ्या बाहेरच्या रोडला आपण जॉईन केला। खरोखर ही कामं होत असताना आज सन्माननीय आमदार साहेब खरे इथे उपस्थित राहणार होते, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की एसटी महामंडळची अध्यक्ष स्थान मिळाल्यामुळे त्यांना मुंबई या ठिकाणी मीटिंग असल्यामुळे ते मुंबईवरून निघाले नाही। आता त्यांचा महाड तालुक्यामध्ये नागरी सत्कार म्हणून महाड शहरवासियांनी ठेवलेला आहे PS बुटा आपल्या आंबेडकर स्मारक मध्ये बहुउद्देशीय सभागृहामध्ये, त्यामुळे साहेब पोहोचू शकले नाही। परंतु आपल्याला माहिती आहे की जरी पोहोचले नाही तरी त्यांच्या माध्यमातून मी स्वतः असेल, सुहेब पाचकर साहेब असून ही मंडळी आपल्या पक्षाचे ही काम कार्य करत आहे आणि साहेबांचा पूर्ण आमच्यावर विश्वास आहे। यादव गुरुजी खऱ्या अर्थाने एक क्रम या ठिकाणी सरपंच होते, परंतु आता विकास शेठ खरे या बेडोशीची परिस्थिती आता अशी झालेली आहे की 10 दिवस पूर्वी बेडोशी कोंड ह्याच्या पुढे कोंड आहे तो संपूर्ण कोंड 190 फुटाचा हे सन्माननीय आमदार साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वरती विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने संपूर्ण कोंड हा शिवसेनेमध्ये आलेला आहे।
आज खऱ्या अर्थाने हा बेलोशी गाव आहे. हा बेलोशी गावामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने कालच आम्ही मुंबईला गेलो होतो. एक अप्पर टोळी चारणीकोण आंबेवाडी हा प्रवेश खऱ्या अर्थाने झाला. त्या ठिकाणी बेलोशीची सुद्धा मंडळी आम्हाला या ठिकाणी भेटली होती. परंतु असा ठरवला होता की 6 तारखेला आपण हा मंदिराचा भूमिपूजन, रस्त्याचा भूमिपूजन आणि आपल्या सर्व मंडळीचा पक्षप्रवेश असा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम होणार होता. परंतु ठीक आहे, जरी आज आपल्या विकास शेठ भोगले आपले नेते यांच्या हस्ते जरी आज श्रीफळ वाढलं गेलं असलं तरी येत्या 6 तारखेला आपल्याला हे पक्षप्रवेश आणि पुन्हा भूमिपूजन खऱ्या अर्थाने दोन्ही कामाचा घ्यायचा आहे. आज बेलोशी मध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ 80% संपूर्ण गाव हे आज खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहायचा निर्णय ह्या ठिकाणी हा मंडळाने घेतलेला आहे. आज या ठिकाणी आदिवासी सुद्धा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, तुडील. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.